मित्र विधानसभेला उभा आहे आणि त्यामुळे मित्रासाठी आमदारकीची दिलेली उमेदवारी नाकारली खरी, मात्र आता या दोन्ही मित्रांच्या मुलांसाठी महानगरपालिकेत तिकिटासाठी उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झालेली आहे। नेमकी मैत्री जिंकते की मुलाचा बाप जिंकतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। आजी माजी आमदारांमध्ये राजकीय चढाओढ, मुलांच्या तिकिटासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा, राजकारणात लेखहट्टासमोर मैत्री हरणार। शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षानं प्रदीप जयस्वाल यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली, मात्र त्यांचाच मित्र असलेल्या किशनचंद तनवाणी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली होती। समोर आपलाच मित्र प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढतोय, त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही असं म्हणत दिलेली उमेदवारी मित्रासाठी तनवाणी यांनी नाकारली। मात्र आता या दोन्ही मित्रांच्या मुलांना एकाच ठिकाणावरून तिकीट हवं असल्यानं आता मित्रांमध्येच स्पर्धा लागली आहे। मुलांच्या तिकिटामुळे मित्रांमध्येच वादाची शक्यता आहे। वाद व्हायचं काही शक्यता नाही आहे। तिथं गुलमंडी वार्डमध्ये माझा भाऊ अपक्ष निवडून आला होता, माझा मुलगा तिथं कॉप आहे। आता प्रदीप जयस्वालचा मुलगा तिथून तिकीट मागतोय, उमेदवारी मागतोय, माझा मुलगाही मागतोय। काही फार मोठा इश्यू नाही आहे तो, आम्ही दोघेही बसून ते सॉल्व्ह करून। माजी आमदार राहिलेले किशनचंद तनवाणी यांनी ठाकरेंनी दिलेल्या आमदारकीच्या उमेदवारीला नाकारल्यानंतर एकनाथ शिंदेंचे सहकारी प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे आमदार झाले। मात्र आता दोघांचीही मुलं निवडणूक लढण्यासाठी एकाच जागेसाठी आग्रही आहे। त्यांनी मित्रासाठी निवडणूक लढली नाही, आयुष्यातील एक मोठी संधी मित्रासाठी सोडली। मात्र आता मुलांच्या आग्रहामुळे दोस्तीत कुस्ती होणार का, हाच सवाल उपस्थित होतो आहे। 12 वर्षापासून मी स्वतः मेहनत करतोय या प्रभागात। तसेच भरपूर काही आहे आता गोष्टी घरचे, मी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे त्यांचा मुलगा जसा बंटी त्यांना आहे तसं मी पण त्यांनाच आहे, आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या नेतृत्वात मी इलेक्शन लढेल। आम्ही पक्षाकडे मागणी केली आणि पक्ष त्याच्यावर विचार करून योग्य ते निर्णय घेईल, आणि याच्यामुळे कुठेही परिवारमध्ये आमच्या कुठेही दुष्परिणाम होणार नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये जयस्वाल आणि तनवाणी या दोन मित्रांच्या मैत्रीची चर्चा अजरामर आहे। मात्र दोघांच्या या मैत्रीमध्ये मुलांच्या आग्रहामुळे नाराजी निर्माण होणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। आता मैत्री आणि वडिलांच्या नात्यापुढे ही सत्व परीक्षा आहे। या ठिकाणी मिळालेली एक मोठी आमदारकीची संधी म्हणजेच आमदारकीची उमेदवारी या ठिकाणी त्यांनी धुडकावून लावली। मात्र सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण होतोय, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये या दोन नेत्यांच्या मुलांनी आग्रह केला एकाच जागेवर लढण्याचा। नेमका आता ही उमेदवारी कोणाला मिळते आणि कोण या ठिकाणी जिंकतं आणि लढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।